डोणगाव येथील रहमतनगर व कोल्हेश्वर नगरातील रस्त्यांची दुर्व्यवस्था, जबाबदार कोण? संतप्त नागरिकांची प्रतिक्रिया अवश्य बघा। मेहकर तालुका प्रतिनिधी भागवत जाधव। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। परत एकदा आपल्याकडे एक बातमी येत आहे की मेहकर तालुक्यातील डोणगावमधील रस्त्यांची काय अवस्था आहे। तर दिलेल्या माहितीनुसार डोणगाव येथील वार्ड क्रमांक 1 मधील रस्त्यावर सांडपाणी साचत असल्याने वाटसरूंना चालणेही मुश्किल झाले आहे। तसेच सदर चिखल व घाणीमुळे रोगराईचे प्रमाण वाढले आहे। डेंग्यू सारखे भयावह आजार होण्याची शक्यता नाकारताच येत नाही। तरी सुद्धा शासन प्रशासन याकडे लक्ष करीत आहे की नाही? शासन प्रशासन कधी देणार याकडे लक्ष? आणि लक्ष देऊनही या भागातील रस्त्यांची दुर्व्यवस्था दूर करून चांगले रस्ते निर्माण करणार का? हा प्रश्न जनसामान्यातून समोर येत आहे। ही चर्चा याच भागात असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर जर हे प्रश्न सोडवले नाही तर याचे विपरीत परिणामही निकालावर होऊ शकतात। ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। तर आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या या गावातील जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया बघूया आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तसेच संपूर्ण बातमी अवश्य बघा। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करिता प्रतिनिधी भागवत जाधव तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। या ठिकाणी आपल्यासोबत या भागाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय सद्दामभाई आपल्यासोबत जोडलेले आहेत। आपण त्यांच्या या रस्त्याच्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊ। आज आमच्या डोणगावमध्ये वार्ड नंबर 1 मध्ये अशी परिस्थिती आहे की रोड सुद्धा झाले नाही। पण लोकांचं म्हणणं असं आलं की 2000 कोटी 3000 कोटी रुपये मेहकर तालुक्यात आलेले आहे, पण आमच्या वार्ड नंबर 1 मध्ये सध्या 5 रुपये सुद्धा आलेले नाही। हे रोडची परिस्थिती तुम्ही पाहून घ्या। जिल्हा परिषद असेल का पंचायत समिती असेल ग्रामपंचायत सुद्धा असेल, ग्रामपंचायत सुद्धा मध्ये येतं कधी काय सांगायला गेलो आपण तर काही काम होत नाही। तर काम झाले पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे की काम झालेले पाहिजेत। काही रोड अशी ठिकाणी अशी रोड आहे की आम्हाला जायला सुद्धा रस्ता नाही आणि माहिती सुद्धा नेतो आपण तर मयत सुद्धा जायला रस्ता नाही। आज आपण डोणगाव येथील वार्ड क्रमांक 1 मध्ये उर्दू हायस्कूलच्या या रहमतनगरमध्ये या भागामध्ये आहोत। बांधवांनो, या भागातील रस्त्यांची एवढी दयनीय अवस्था आहे की माणसाला चालताना रस्ता या ठिकाणी रस्त्यात शोधावा लागतो। खरं म्हणजे गेल्या 40 ते 45 वर्षापासून हा भाग या ठिकाणी वास्तव्यास असताना सुद्धा या ठिकाणी ना खासदार साहेबांचं लक्ष जाते, ना आमदार साहेबांचं लक्ष जाते, ना जिल्हा परिषद ना पंचायत समितीच्या लोकांचं ना ग्रामपंचायतच्या लोकांचं या ठिकाणी लक्ष जाते। कारण या भागामध्ये जवळपास सर्व मजूर बांधव या भागामध्ये गरीब बांधव असतात। त्यामुळे की काय या भागाकडे या प्रशासनाचं या शासनाचं यांच्याकडे लक्ष जात नाही। यांचं जीवनमान उंचावण्यासाठी यांना चांगले रस्ते व पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाल्याची व्यवस्था या भागामध्ये नाही। यासाठी आपण जाणून घेऊया। या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक या ठिकाणी जमा आहेत। आपण यापैकीच या भागातील एक कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत जुळलेले हुसेन भाई, आपण त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊ। आज 30 वर्ष झाले इथं एक मुरुमची टाली पण टाकेल नाही। इथं खासदार साहेब म्हणतात का इथं वोटिंग पडत नाही का, आणि वोटिंग पडत नाही तो इथं हे रोड केलेले नाही। त्याने लाजा वाटत नाही काही। वोटिंग मागायसाठी बरोबर येतात, खासदार साहेबाचे लोक येतात, जिल्हा परिषदचे लोक येतात। इथं म्हणतात आम्ही स्वतः शेणाचे कामं करणारे लोक आहे का, आणि इथं एक मुरुमची टाली टाकेल नाही। ग्रामपंचायतले जा तो ग्रामपंचायत म्हणतात हो करू ना, काहीच करत नाही हे लोक। इथं फखरुद्दीन उर्दू शाळा इथं जवळ आहे, जास्त अंतर नाही। इथं पहा हे नाली आहे, नाली दिसत नाही काय नाही। हे पूल करावं लागते, हे नाली नाही इकडे दोन्ही साईडनं, आणि रोड नाही। आता काम काय करायचं? पाणी आमच्या घरात जाते, लेकरं बिमार पडतात। न्यायचं कुठून न्यायचं लोकायले? तुमची मागणी काय नेमकीच? इथं रोड करून द्यावं त्यांनी, 2 साईडले नाल्या करून द्यावं।
या भागामध्ये असे कितीक रोड आहेत? भक्कम रोड आहे, सगळं वैटा तसं आहे पूर्ण. जवळपास तरी तुमच्या अंदाजाने किती रोड असतील? हे 10च्या वर रोड आहे. बरं, यामध्ये सर्व काही पक्षांचं असं म्हणणं आहे की या भागातून काही पक्षांना या ठिकाणी मतदान होत नाही असा आरोप या लोकांवर लावला जातो डोणगावच्या. त्यामुळे या ठिकाणी निधी उपलब्ध होत नाही असं सांगितलं जाते. हे खरं आहे का? बूथवर वोटिंग पाहायचं किती त्या हिशोबानं तो निधी पडला पाहिजे. 600 वर निधी इथं या ठिकाणी जी वार्ड नंबर 1 ले या ठिकाणी नेमकीच विधानसभेच्या आणि लोकसभेच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर या ठिकाणी सत्तांतर झालेलं आहे आणि सत्तांतर झाल्याच्या नंतर या ठिकाणी परिवर्तन झाल्यावर या ठिकाणी आमदार बदल झालेला आहे. परंतु जे आपले माजी आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गवगवा करण्यात येतो की मी या ठिकाणी 2.5 वर्षामध्ये जवळपास हजारो कोटी रुपयांचा या ठिकाणी निधी आलेला आहे. त्या हजारो कोटी निधीपैकी काय निधी या ठिकाणी तुमच्या या भागामध्ये आलेला आहे का? वार्ड नंबर मध्ये 5 रुपये पण आले नाही इथं. ते हजारो कोटी रुपये त्यांनी खिशात टाकलेले असतील. 5 रुपये सुद्धा आले नाही. पाहणं 1500 रुपयाची टाली पण टाकेल नाही इथं. हे काय पोझिशन आहे तुम्ही पाहू शकता इथं. आणि हे इकडे आपले गरीब नवाज मस्जिद आहे, फखरुद्दीन शाळा जवळ आहे. इथं लेकराले डेंग्यूची शिकायत कधीही होऊ शकते. डेंग्यूची शिकायत कधीही होऊ शकते. पहा हे आळ्या पहा एकदा तुम्ही कॅमेरा इथं झूम करा लागलं तर. मी भागवत जाधव, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता मेकर प्रति